तू काम कर, तू तुझ्या बायकोला घालून कायमचे ना आजू करून ठेवतो पांगळे. 2 दिवसांपूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरामध्ये अश्विनी नावाच्या लॉजमध्ये एका महिलेची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून तिच्याच पतीने केला होता. मात्र यामध्ये त्याला त्याच्या एका मित्राने देखील साथ दिली होती. फोनच्या माध्यमातून त्यांनी या सर्व हत्याकांडची तयारी केल्याचं देखील समोर आलंय. याबाबतचाच आता एक एक्सक्लुसिव्ह कॉल रेकॉर्डिंग आपल्या सिविक मिररच्या हाती लागलाय. तुला 2 महिन्यात फक्त तुझ्या आईला आणि वडिलांना साथ सोडायला लावू नको. बस मी काय म्हणतोय तुला, मी जर काय काम केली तर मला बाहेर काढशील का? अरे मी काढणार नाही, तुला 1001% काढणार. बघा माया, अरे माझा शब्द आहे ह्यो, माझा शब्द आहे. तुला आहे ना तुझं रिमांड पण तोडल. सकाळी काय बोललो होतो मी? हा तू काम कर, तू तुझ्या बायकोला घालून मी कायमचे आहे ना आजू करून ठेवतो पांगळे. हा माया, तुला सकाळी काय बोललो? सकाळी काय बोललोय मी तुला? काय मला लक्षात नाही, लय बोलणं झालं आपलं. भाऊ सकाळी तुला एकच म्हणलं, भाऊ दम खा. काय काय दम खा, दम दम खा, दम दम दमच तर खाल्लाय ना आता. भाऊ अजून खायचा, अजून 8 ते 10 दिवस थांब फक्त. किती? हा किती? 8 ते 10 दिवस. हा बरोबर कार्यक्रम करतो काय? चालतंय. एक लक्षात ठेव, ज्यावेळेस कार्यक्रम होईल त्यावेळेस तू गलती देऊ नको मला. हा ज्यावेळेस कार्यक्रम होईल ना त्यावेळेस तुम्हाला दादा ज्या दिवशी कार्यक्रम करशील ना, पहिलं तुला महिनाभर आहे ना मी स्वतः आहे ना, मी तुला स्वतः महिनाभर आहे ना दुसरीकडे ठेवून तुला सांभाळणार. आणि ज्यावेळेस पूर्ण सेटिंग लावलं ना त्यावेळेस तुला तिथं हजर करणार मी. ह्यो माझा शब्द ध्यानात ठेव. तुझा रुपया पण नाही लागणार, तुझा रुपया पण तिथं आहे ना तुला खर्च करू देत नाही मी. डायरेक्ट आहे ना तुला मी बाहेरनं पैसे कुठून पण पाठवणार मी. बस अजून काय पाहिजे तुला? मला एवढं टेन्शन मध्ये नाही. माहित आहे मला, कळतंय. भाऊ 3 दिवस झाला लय काम ए आलाय. हा उचल ना, उचल घे कॉम्प्रोमाइजवर घे म्हणा. तू कांड कर, मी तुला बाहेर काढीन, माझा शब्द आहे. एवढंच नाही तर तुझा रिमांड पण मी तोडेल आणि बाहेर काढील, अशी ग्वाहीच तो या कॉलच्या माध्यमातून देतोय. एकीकडे पुणे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केलं जात असतानाच आता अशा प्रकारचा कॉल रेकॉर्डिंग समोर येतोय. नेमक्या कोणाच्या जीवावर इतका आत्मविश्वास या गुन्हेगारांना येतोय असा सवाल आता उपस्थित होतोय. पुण्याहून मोना एनपुरे, सिविक मिरर.